श्रद्धा आणि सबुरीचा संदेश जिथून मिळतो ती माती म्हणजे साईनगरी अर्थात शिर्डी, जी महाराष्ट्रातील प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक असणारे हे ठिकाण आहे, ज्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यासह परदेशातून सुद्धा लोक इथे दर्शनासाठी येत असतात। मात्र आता याच शिर्डीची ओळख धार्मिक ठिकाणासह देशाचं नवं डिफेन्स हब अशी होणार आहे, कारण इथे भव्य तोफगोळा प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे। शिवाय हा देशातील खासगी क्षेत्रातील सगळ्यात मोठा प्रकल्प असेल असं देखील म्हटलं जात असून 23 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीमध्ये याचं उद्घाटन होणार आहे। त्यामुळे हे नवं शक्ती केंद्र नेमकं कसं असेल, हा प्रकल्प नेमका आहे तरी काय, या सगळ्याबद्दलच व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तररित्या जाणून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। आतापर्यंत सहकार, साखर कारखाने आणि राजकीय घडामोडींमुळे चर्चेत असलेल्या अहिल्यानगर जिल्हा हा आता देशाच्या संरक्षण नकाशावर सुद्धा ठळकपणे झळकणार आहे। मी असं म्हणतेय कारण की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या मोहिमेला आता महाराष्ट्रातून मोठं बळ मिळणार आहे। कारण अहिल्यानगर मधल्या शिर्डी इथे देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या तोफगोळा निर्मिती प्रकल्पाची उभारणी करण्यात आली असून येत्या 23 मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन केलं जाणार आहे। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देखील उपस्थित राहणार आहेत। दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीच्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीमध्ये तब्बल 200 एकर परिसरामध्ये हा अत्याधुनिक संरक्षण प्रकल्प उभारण्यात आलाय। या प्रकल्पामध्ये 155 मिलीमीटर क्षमतेच्या तोफ गोळ्यांचं उत्पादन केलं जाणार आहे। विशेष म्हणजे वर्षाला तब्बल 5 लाख तोफगोळे तयार करण्याची क्षमता या कारखान्यामध्ये विकसित करण्यात आली आहे आणि म्हणूनच खासगी क्षेत्रातील ही देशातील सर्वात मोठी तोफगोळा उत्पादन क्षमता मानली जाते। या प्रकल्पाची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या प्रकल्पातील तंत्रज्ञान, उत्पादन प्रक्रिया आणि कच्चा माल पूर्णपणे स्वदेशी असणार आहे। त्यामुळे भारताच्या संरक्षण क्षेत्राला आत्मनिर्भरतेकडे नेणारं हे सगळ्यात मोठं पाऊल मानलं जात आहे। दरम्यान या प्रकल्पाबाबत माहिती देताना जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलंय की अहिल्यानगर जिल्हा आता डिफेन्स हब म्हणून उदयाला येतोय। हा जिल्हा वासियांसाठी अभिमानाचा क्षण आहे। शिवाय या प्रकल्पामुळे हजारो युवकांना रोजगार मिळणार असून स्थानिक उद्योगांना सुद्धा मोठी चालना मिळेल असं मत त्यांनी व्यक्त केलंय। याचबरोबर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना प्रकल्पाचे चेअरमॅन हा प्रकल्प अवघ्या 1 वर्षात उभारण्यात आला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया आणि मेक फॉर दी वर्ल्ड या संकल्पनेतून या प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे। भविष्यात शिर्डीमध्ये तयार होणाऱ्या आर्टिलरी शेलमध्ये दारुगोळा भरण्याचं काम सुद्धा अहिल्यानगर मध्येच सुरू करण्याचा विचार आहे असं देखील त्यांनी म्हटलंय। त्यामुळे शिर्डीमध्ये फक्त तोफ गोळ्यांचंच उत्पादन होणार नाही, तर संरक्षण क्षेत्राशी संबंधित अनेक अत्याधुनिक प्रकल्प सुद्धा विकसित केले जाणार आहेत। यामध्ये रॉकेट लॉन्चर, लॉंग रेंज रॉकेटचे सुटे भाग, स्वयंचलित ड्रोन प्रणाली आणि विविध इलेक्ट्रॉनिक चाचणी सुविधांचा देखील समावेश आहे। या सर्व प्रकल्पासाठी जवळपास 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे। त्यापैकी 600 कोटी रुपयांची गुंतवणूक ही आधीच पूर्ण झाली असल्याचं देखील बोललं जात आहे। आणि याचा आणखी एक महत्त्वाचा लाभ असा आहे की या प्रकल्पामुळे सुमारे 2000 नागरिकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे। यासोबतच सर्व प्रकल्प हा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर 4 ते 5 हजार युवकांना सुद्धा इथे रोजगार मिळेल असा दावा केला जातोय। त्यामुळे स्थानिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी सुद्धा हा मोठा टर्निंग पॉइंट ठरणार आहे। दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी इथे राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेल्या 600 एकर जागेवर भव्य दारुगोळा निर्मिती संकुल उभारण्यात येतंय। या प्रकल्पामध्ये TNT, RDX आणि HMX सारख्या स्फोटकांचं उत्पादन केलं जाणार आहे। यासाठी आणखी 2000 कोटी रुपयांची गुंतवणूक देखील प्रस्तावित आहे आणि दरवर्षी 20,000 टन TNT उत्पादन क्षमता इथे निर्माण केली जाणार असून ही क्षमता सरकारी आणि खासगी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी सुद्धा मानली जाते। शिर्डीमध्ये तयार होणाऱ्या तोफगोळ्यांमध्ये स्फोटकं भरण्याचं महत्त्वाचं काम सुद्धा याच बेलवंडी प्रकल्पामध्ये होणार आहे। त्यामुळे भविष्यात संपूर्ण संरक्षण साहित्य उत्पादनाची मोठी साखळी अहिल्यानगर जिल्ह्यामध्येच तयार होताना दिसतेय। दरम्यान या प्रकल्पासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं सहकार्य केल्याचं देखील पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितलंय। याचबरोबर स्थानिक युवकांना संरक्षण उद्योगासाठी प्रशिक्षित करण्यासाठी रतन टाटा ट्रस्टच्या मदतीने विशेष इनोव्हेशन सेंटर सुद्धा उभारण्यात येतंय, ज्यासाठी 200 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला असून MIDC कडून 50 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे। राहाता येथील शासकीय ITIचं स्थलांतर सुद्धा MIDC परिसरामध्ये करण्यात आलंय।
विशेष म्हणजे 23 आणि 24 मे रोजी या उद्घाटनानिमित्त भव्य संरक्षण प्रदर्शनाचं आयोजन देखील करण्यात येणार असून देशातील प्रमुख संरक्षण उत्पादन कंपन्या आणि 100हून अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग या प्रदर्शनामध्ये सहभागी होणार आहेत। त्यामुळे भविष्यात संरक्षण क्षेत्रातील करिअर, उद्योग किंवा तंत्रज्ञानाच्या संधी जाणून घेण्यासाठी जिल्ह्यातील युवकांसाठी हे प्रदर्शन नक्कीच महत्त्वपूर्ण सुद्धा ठरणार आहे। दरम्यान यासोबतच रणगाडा प्रशिक्षण केंद्र, के रेंजर्स आणि मेकॅनाइट्स इन्फिनिटरी रेजिमेंटल सेंटर यांसारख्या देशाच्या महत्त्वाच्या संरक्षण संस्थानांमुळे अहिल्यानगर जिल्ह्याला संरक्षण क्षेत्रातील एक मजबूत आणि ऐतिहासिक ओळख ही आधीपासूनच लाभलेली आहे। शिवाय भारतीय लष्कराच्या दृष्टीने अत्यंत रणनीतिक मानल्या जाणाऱ्या या परिसरामध्ये रणगाड्याचं प्रशिक्षण, युद्ध सराव, त्याचबरोबर अत्याधुनिक शस्त्र चाचण्या आणि सैनिकी तंत्रज्ञानाशी संबंधित विविध प्रयोग इथे सातत्याने केले जातात। विशेषतः के रेंजर्स मध्ये रणगाड्यांच्या फायरिंग चाचण्या, तोफगोळ्यांचा सराव आणि लक्ष्यभेदन प्रशिक्षण यासोबतच युद्ध स्थितीचा आभासी अनुभव देणारे सराव सुद्धा इथे आयोजित केले जातात। मेकॅनाइट्स इन्फिनिटरी रेजिमेंटल सेंटर मध्ये सैनिकांना आधुनिक युद्ध तंत्र, त्याचबरोबर बख्तरबंद वाहनांचा वापर, दहशतवाद विरोधी कारवाया आणि कठीण परिस्थितीतील ऑपरेशनचं प्रशिक्षण सुद्धा दिलं जातंय। याशिवाय ड्रोन तंत्रज्ञान, कम्युनिकेशन सिस्टम, नाईट विजन उपकरणं, आधुनिक संरक्षण साधन सामग्री आणि स्वदेशी बनावटीच्या युद्ध सामग्रीची चाचणी व प्रात्यक्षिक सुद्धा इथे देखील या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात केली जातात। त्यामुळे अहिल्यानगर केवळ ऐतिहासिक किंवा भौगोलिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर देशाच्या संरक्षण सज्जतेसाठीच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्त्वाचं केंद्र म्हणून ओळखलं जातंय। आणि आता देशातील सर्वात मोठ्या नव्या संरक्षण प्रकल्पांमुळे ही ओळख आणखीनच मजबूत होणार आहे। सोबतच धार्मिक स्थळ म्हणून ओळख असलेलं शिर्डी आता देशाच्या संरक्षण क्षेत्रातील नवं पॉवर सेंटर बनण्याच्या दिशेने सुद्धा झेप घेत आहे। त्यामुळे 23 मे रोजी होणाऱ्या उद्घाटनाकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। तुर्तास आपण इथेच थांबूया। मात्र या सगळ्याबद्दलचं तुमचं मत काय? तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।